नमस्कार. बघा, हवामान बदल हा आता काही दूरचा विषय राहिलेला नाहीये. याच बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं गाव पातळीवर एक खूप मोठी योजना सुरू केली आहे. तिचं नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. चला तर मग आज आपण ही योजना नेमकी काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपलं हे सगळं विश्लेषण थेट सरपंचांसाठी तयार केलेल्या अधिकृत प्रशिक्षण पुस्तिकेवर आधारित आहे, हे आधीच स्पष्ट करतो. तर मग या योजनेचा नेमका अर्थ काय आहे आणि ती काम कशी करते हे आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. चला, एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रातली शेती दिवसेंदिवस इतकी बेभरोशाची का होत चाललीये? हवामान बदलासारखा मोठा विषय शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी कसा जोडलेला आहे हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्रासमोर उभा असलेलं नेमकं संकट काय आहे याबद्दल बोलूया. म्हणजे समस्या काय आहे ते आधी नीट समजून घेऊया. हवामान बदलाचे परिणाम आपल्या राज्यात आता स्पष्टपणे दिसायला लागले आहेत, नाही का? कधी पाऊसच पडत नाही तर कधी इतका पडतो की महापूर येतो. दुष्काळ तो 5वीलाच पुजलेला आहे. आणि यात भर म्हणून एका अभ्यासानुसार 2050 पर्यंत राज्याचं तापमान 1.5 ते 2 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आपल्या पिकांवर आणि जमिनीच्या सुपीकतेवर होतोय. आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. आधी संकट समजून घेऊ, मग त्यावर उपाय म्हणून आलेला कृषी संजीवनी प्रकल्प पाहू. त्यानंतर गाव पातळीवरची नवी रचना कशी आहे, लोकांच्या सहभागातून आराखडा कसा बनतो आणि या सगळ्यातून स्वयंपूर्ण गावाकडे वाटचाल कशी होते हे सगळं आपण पाहूया. चला तर मग या हवामानाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्याने उचललेलं एक खूप मोठं पाऊल पाहूया. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. आणि हो, हा काही छोटा मोठा प्रकल्प नाहीये. याची व्याप्ती किती प्रचंड आहे हे आकडा ऐकूनच कळेल. तब्बल 6,000 कोटी रुपये एवढं मोठं बजेट आहे याचं. आणि हा प्रकल्प मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांमध्ये म्हणजे जवळपास 7,000हून अधिक गावांमध्ये राबवला जातोय. विचार करा, केवढा मोठा पसारा आहे हा. आता या प्रकल्पाची उद्दिष्ट्य फक्त पाणी व्यवस्थापनापुरती मर्यादित नाहीत हे लक्षात घ्या. शेतीला हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार करणं, पाण्याची उपलब्धता वाढवणं, जमिनीचा कस सुधारणं, शेतीचा खर्च कमी करणं आणि विशेषतः महिला बचत गट आणि शेतकरी कंपन्यांना ताकद देणं हे या प्रकल्पाचे मुख्य हेतू आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेचं यश हे वरून आलेल्या आदेशांवर नाही तर गावाच्या आतच नवीन समित्या आणि नवीन भूमिका तयार करण्यावर अवलंबून आहे. बघूया ही नवी रचना नेमकी आहे तरी कशी. ह्या रचनेतली सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे ग्राम कृषी विकास समिती. सरपंच या समितीचे अध्यक्ष असतात. गावातल्या शेतीशी संबंधित सगळ्या योजनांचं नियोजन आणि अंमलबजावणी ही समिती करते. म्हणजे स्थानिक लोकांना काय हवंय यालाच प्राधान्य दिलं जातं. आणि यातली एक खूपच छान आणि महत्त्वाची भूमिका आहे कृषीताई यांची. कृषीताई म्हणजे गावातलीच एक महिला शेतकरी. त्या प्रकल्प अधिकारी आणि गावकरी, विशेषतः महिला, यांच्यातला एक दुवा म्हणून काम करतात. महिलांचा सहभाग वाढवणं ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. इथे बघा, कागदावरची औपचारिक रचना प्रत्यक्षात कशी उतरते हे स्पष्ट दिसतंय. एका बाजूला समितीच्या बैठकीचं चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला महिला एकत्र येऊन प्रकल्पावर चर्चा करत आहेत. याचमुळे ही योजना फक्त कागदावर न राहता गाव पातळीवर एकदम जिवंत होते. या प्रकल्पाचं मूळ तत्वज्ञानच आहे आपला आराखडा आपला विकास. याचा सरळ अर्थ आहे की विकासाची योजना ही लोकांनीच स्वतःसाठी बनवली पाहिजे, बाहेरून कोणीतरी येऊन सांगणार नाही. मग हे सगळं होतं कसं? तर यासाठी एक 4 दिवसांची मस्त नियोजन प्रक्रिया ठरवलेली आहे. पहिल्या दिवशी गावात मशाल फेरी काढून जनजागृती केली जाते. दुसऱ्या दिवशी गावकरीच एकत्र येऊन आपल्या गावाचा नकाशा बनवतात. तिसऱ्या दिवशी मग वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा होते आणि कामाचा एक कच्चा मसुदा तयार होतो. आणि सगळ्यात शेवटी चौथ्या दिवशी हा तयार झालेला आराखडा सगळ्या गावासमोर म्हणजे ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवला जातो. ही बघा मशाल फेरी, ही फक्त एक रॅली नाहीये, तर संपूर्ण गावाला एकत्र आणून एका समान ध्येयासाठी सहभागी करून घेण्याचं हे पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे. दुसऱ्या दिवशी गावकरी अशा प्रकारे आपल्या गावाचा नकाशा स्वतःच्या हाताने तयार करतात. यात त्यांच्या स्थानिक ज्ञानाचा, अनुभवाचा वापर होतो, ज्यामुळे नियोजन अधिक अचूक आणि खरंच प्रभावी ठरतं. आणि शेवटी तयार झालेला आराखडा संपूर्ण गावासमोर म्हणजे ग्रामसभेत मंजुरीसाठी ठेवला जातो. यामुळे काय होतं तर त्या आराखड्याला सगळ्या गावाची संमती आणि पाठिंबा मिळतो. ही एक पूर्णपणे लोकशाही प्रक्रिया आहे. बरं,
मग या सगळ्या लोकसहभागातून तयार झालेल्या आराखड्याचा अंतिम परिणाम काय असतो आणि त्यातून गाव स्वयंपूर्णतेकडे कसं जातं हे आता आपण शेवटच्या भागात पाहूया. या प्रक्रियेतून एक सर्वसमावेशक आराखडा तयार होतो. म्हणजे त्यात पाण्याचा ताळेबंद असतो, माती आणि पाणी कसं वाचवायचं याच्या योजना असतात, भूजल पातळी कशी वाढवायची, ठिबक सिंचन कसं वापरायचं, पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणती पिकं घ्यायची आणि सेंद्रिय शेती कशी करायची, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो. यातलं एक खूप महत्त्वाचं साधन म्हणजे पाण्याचा ताळेबंद. यात गाव काय करतं तर आपल्याकडे पावसातून किती पाणी येतं आणि शेती व इतर कामांसाठी किती पाणी लागतं याचा एक सोपा हिशोब मांडते. या हिशोबामुळेच पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी नियोजन करणं शक्य होतं. सरपंच प्रशिक्षण पुस्तिकेतली ही प्रतिज्ञा या योजनेचा आत्मा दाखवते नाही का? स्थानिक नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करणं यावर दिलेला भर यातून अगदी स्पष्ट होतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हवामान बदलासारख्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी गाव पातळीवर लोकांना एकत्र आणून तयार होणारे उपाय हीच सगळ्यात प्रभावी रणनीती ठरू शकते का? यावर नक्की विचार करायला हवा.